कृषि मंत्री दत्तात्रेय भरणे ने बताया है कि राज्य सरकार ने किसान कर्ज माफी की 2 सूचियां जारी कर दी है और केवाईसी प्रक्रिया युद्ध स्तर पर जारी है। अब तक करीब 12 लाख किसानों का केवाईसी पूरा हो चुका है। उन्होंने कहा कि अगले 1-2 दिनों में पात्र किसानों के बैंक खातों में कर्ज माफी की राशि जमा होनी शुरू हो जाएगी। सरकार की इस योजना में 56 लाख से अधिक किसानों को लाभ मिलेगा, जिसके लिए लगभग 40,000 करोड़ रुपए खर्च कर दिए जाएंगे। मंत्री ने स्पष्ट किया कि कर्ज माफी के बाद किसानों का सिबिल स्कोर प्रभावित नहीं होगा और उन्हें तुरंत नया फसल ऋण भी उपलब्ध कराया जाएगा। उन्होंने किसानों से धैर्य रखने और आत्महत्या जैसे कदम न उठाने की अपील की है। साथ ही नकली बीज वाली बेचने वाली कंपनियों और उर्वरक लिंकिंग करने वाले विक्रेताओं पर सख्त कार्रवाई का भी भरोसा जताया। पहिल्यांदा छोटी आणि दुसऱ्यांदा साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीची यादी जाहीर केलेली आहे आणि केवायसीचं काम युद्ध पातळीवरती आहे सुरू आहे। साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आजचा सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास केवायसीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं केवायसीचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल। खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे आणि ही कर्जमाफी यादी दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत। खरं तर मगाशी मुख्यमंत्र्यांचा आभार मी ह्यासाठी म्हणले कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये। निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती, म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। खरं तर मी या माध्यमातून सांगतो शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाहीये, परंतु त्यातही आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि शेवटी मदत तरी काय सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचलाय तो परत शेतकरी कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल। कर्जमाफीच्या बाबतीत तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये। अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपये रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये, वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत आणि तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे। त्यामुळे ती 40,000 रुपये ही शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत। माझं म्हणणं आता कर्जमाफी हा काय अंतिम उपाय नाहीये। आता शेतकऱ्याला त्याचे शेतामध्ये त्याचं उत्पादन कसं वाढेल आणि शेतामध्ये जो तो पिकवतोय त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ कशी मिळेल यासाठी आता आमचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे। त्यामुळे अशी परत वेळच येऊ नये की कर्जमाफी करण्याची वेळ येऊ नये, अशी वेळ अशासाठी आम्ही निश्चित प्रकारे प्रयत्न करतोय आणि शेतकऱ्याला त्या कामी जी काय मदत, जे काय सहकार्य, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन काय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या शेतामध्ये कसं उत्पन्नाबरोबर त्याला चांगलं उत्पन्न कसं मिळेल हा प्रयत्न आमचा आहे। काही शेतकरी ITRच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं आता उद्याच त्याच्या संदर्भामध्ये बैठक आहे। काही गोष्टी खरं आहे की जे आपले ऊस मुकदम आपण म्हणतो त्यांना ट्रॅक्टर ज्याचा असतो आणि तो मुकदमाला ऍडव्हान्स देतो, त्या टायमाला कारखान्याकडून त्याचा इन्कम टॅक्स वगैरे त्या गोष्टी कापल्या जातात, या बाबतीमध्ये कसा काय वेगळा विचार करता येईल का
या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे उद्याच्या मीटिंगमध्ये आम्ही करू. परंतु शेवटी इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नाहीये. ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे आणि गरीब शेतकऱ्यांना उभा करण्यासाठी आहे. नाही, खताच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की पूर्वी लिंकिंगचं प्रमाण जास्त असायचं. युरिया बरोबर इतर खतं किंवा इतर बाकी दिलं जायचं. परंतु आम्ही सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जिथं अनुदानित खतं जो विक्रेत्याकडे विकतो तिथं त्याला विनाअनुदानित खतं ठेवता येणार नाही, असं आम्ही सरकारने GR काढलेला आहे. आणि त्या GR मुळे लिंकिंगचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. आणि या बाबतीमध्ये आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की जर असं कोणी लिंकिंग जर आपल्याला करत असेल आम्हाला कळवा. ताबडतोब त्या खत विक्रेत्यावरती त्याची निलंबनाची कारवाई तर करूच, त्यावर निश्चित प्रकारे कडकात कडक कारवाई आम्ही करू.